अरे देवा, ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात, 3 ठार 5 जण गंभीर जखमी। जिल्हाभरात शोककळा। तर भरधाव वेगात ट्रॅव्हल चालकाचा ताबा सुटल्याने झाला भीषण अपघात, जखमीवर उपचार सुरू। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार पेशन न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे ती तालुका पोलीस ठाणे हद्दीतली। प्रेक्षकांनो, संगमनेर तालुक्यातील कोकणगाव परिसरात कोलार घोटी महामार्गावर देवदर्शनासाठी चाललेल्या लक्झरी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी आहेत। ही घटना आज रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळून आलेली आहे। या भीषण अपघातात फिरोज लाला शेख वय वर्ष 46 राहणार कासारा दुमाला तालुका संगमनेर, अंजू प्रवीण वाल्मिकी वय वर्ष 39 राहणार पानिपत कबविल राज्य हरियाणा, तर प्रवीण सोपान कांदळकर वय वर्ष 28 राहणार सुकेवाडी तालुका संगमनेर अशा 3 जणांना वैद्यकीय अधिकारी संगमनेर यांनी रोड अपघातात गंभीर मार लागून औषधोपचारपूर्वीच मयत घोषित केले आहे। तर हर्षिता सोनू वाल्मिकी वय वर्ष 4 राहणार मुंबई, विराला पूनम वय वर्ष 41 राहणार मुंबई, सोनिया रमेश बिर्ला वय वर्ष 21 राहणार मुंबई, रिया अजय चावरिया वय वर्ष 31 राहणार मुंबई असे 4 जखमी पानसरे हॉस्पिटल येथे उपचार घेत असून 1 जण मोहम्मद रफिक जलील शेख वय वर्ष 42 राहणार नायकोडपुरा संगमनेर हे कुटे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे। एकंदरीतच या अपघातात 3 मयत तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक यांच्याकडून मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता। रस्ता संपूर्ण ओला असल्याने ट्रक व ट्रॅव्हल चालक या दोघांना वेगावर नियंत्रण करता आले नाही। त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांना अगदी समोरासमोर धडकल्याने रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्या। ट्रॅव्हल्स गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने 2 जण मयत झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले। मात्र ट्रकमधील चालकाला मदत करणारा सहाय्यक क्लीनर जागीच ठार झाला। दोन्ही गाड्यांचे चालक हे सुखरूप असले तरी गाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ट्रकमध्ये प्रवासी नसल्याने एकाची जीवितहानी झाली आहे तर आंब्याचे मोठे प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे। भरधाव वेगाने दोन्ही गाड्या असल्याने मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील लोक धावत या ठिकाणी आले। अचानक झालेल्या अपघातामुळे ट्रॅव्हल्समधील प्रवासी एकच आरडाओरड करत महिला देखील मोठ्या प्रमाणावर घाबरून गेल्या होत्या। त्यातील लहान मोठ्या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत। तर अपघात झाल्यानंतर महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी गाड्या थांबवून मदत केली। सदर अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाणे येथे मिळताच घटनास्थळी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, तालुका पोलीस निरीक्षक देविदास डुमने, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल लांगे, पोलीस हवालदार उगले, पोलीस कॉन्स्टेबल आरोडे यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। तर वरील 3 मयत व्यक्तींना संगमनेर ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी या ठिकाणी विच्छेदनासाठी दाखल केले असून सदरचा अपघात हा इतका भीषण होता की त्या अपघातामुळे आणखी काही जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देविदास डुमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातपुते करत आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज NMP संगमनेर।